वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, तुमचे मन सध्या काही वेगळ्याच भावनांमधून जात आहे का? जीवनाच्या स्थिरतेची, सुरक्षिततेची आणि भौतिक यशाची धडपड करताना आतून मात्र एक पोगळे जाणवते का? इतके प्रयत्न करूनही जेव्हा फळ सहज मिळत नाही, तेव्हा मनात आपल्या कर्माविषयी शंका निर्माण होते. मनातून खचून जातात. नशिबात नेहमी दुःख, हताश येतंय, चिडचिडापणा वाढलाय का? मी इतकी मेहनत का करत आहे? माझा मार्ग कुठे चुकलाय का? असा प्रश्न सध्या तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात घुमत आहे. परंतु लक्षात ठेवा, विश्व कधीही शांत राहत नाही. जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा अदृश्यपणे नवीन दिशा उलगडत असते. आता पुढच्या 5 दिवसात तुमच्या नशिबात असं काहीतरी परिवर्तन घडणार आहे. आयुष्यात काहीतरी मोठं, गूढ आणि शुभ परिवर्तन आता येणार आहे. हे परिवर्तन तुमच्या विश्वासाला, आत्मविश्वासाला आणि नशिबालाही नवीन रूपरेषा देईल. फक्त थोडं थांबा आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवा, कारण तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ योग्य वेळी सर्वात सुंदर रूपात आता तुमच्यासमोर उभं राहणार आहे. तुमच्या जीवनातील संघर्ष आणि अस्वस्थतेचा काळ आता संपत आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि चमत्कारिक घटना तुमच्यासोबत घडणार आहे. यापुढील 5 दिवस तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमची निराशा आता मोठ्या आशेमध्ये रूपांतरित होईल. वृषभ राशीच्या माझ्या लाडक्या जातकांना, तुमच्या निराशा, वेदना आणि संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपलेला आहे. या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा संदेश आज पाठवला आहे. कारण तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी असला तरी आतून तुमच्या उत्पन्न आणि बचतीच्या समस्यांमुळे किंवा कुटुंबातील नात्यांतील तणावामुळे तुम्ही स्वतःला समजत आहात. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे. ज्या आर्थिक समस्यांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते, त्या व्यावसायिक अडचणींमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होते, त्या सर्व भावनांना आता तुम्हाला सांगते पूर्ण विराम देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि मालमत्तेसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय आता हळूहळू शक्य उपायांकडे वळणार आहेत. हा केवळ एक अंदाज नाही, तर ज्योतिषीय आधारावर दिलेले एक आश्वासन आहे की तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती आता तुमच्याकडे मदतीचा हात पुढे घेऊन येणार आहे. एक व्यक्ती तुमच्याकडे पाठवत आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात पुढे करेल. तुम्हाला फक्त एवढेच करायचे की मी एकटा नाही, ही भावना दृढ करा. कारण तुमचा विश्वास आणि तयारीच या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची परवानगी देईल. पुढच्या 5 दिवसात तुमच्यासोबत मोठ्या 5 चमत्कारी घटना घडतील. आणि काय होणार आहे या पुढच्या 5 दिवसात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि तुमच्या नशिबात चांगलं घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचं नामस्मरण जरूर करा. आणि होय, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. तर बघूया आता या 7 दिवसात तुमच्यावर आलेले कोणते मोठे संकटेसुद्धा आता कसे दूर तुमच्यापासून पडतील. तर वृषभ राशीच्या जातकांना, हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे. हा केवळ चांगला दिवस नाही, तर हा थेट ईश्वराकडून पाठवलेला एक विशेष संदेश आहे. संदेश काय आहे तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्यावरील सर्व अडथळे एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडली आहे. ही व्यक्ती साक्षात देवदूत बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा देवदूत लवकरच पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल. याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे: तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींचा शेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि भावनिक स्थैर्याकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल, तेव्हा तो तुम्हाला केवळ एक सहानुभूतीच देणार नाही, तर तो तुमचा आत्मविश्वास आणि आश्वासने सांगेल की चिंता करू नकोस, मी आहे ना. हा निर्णय घे, तू नक्कीच यशस्वी होशील. तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता ना, ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा तुम्ही करत होता, आता ते बहुतेक रूपात तुमच्यासमोर नक्कीच उभे राहणार आहे. आणि हा बदल केवळ योगायोग नाही किंवा निव्वळ सकारात्मक विचार नाही, तर यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार आहे. या 5 दिवसात येणारा शनिवारचा दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी तुम्हाला सांगते एक दुर्मिळ दैवी योग तयार होतो आहे. शनिवार हा दिवस थेट शनी ग्रहाला समर्पित आहे, जो तुम्हाला सुख, समाधान, धन, नातेसंबंधांचा कारक जे काही आहे त्या सर्व गोष्टी आता तुम्हाला देणार आहे. या दिवशी शनीचे गोचर
तुमच्या राशीच्या धनभावात येत आहे आणि त्यावर त्याची शुभदृष्टी पडत आहे। याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला तुमचे ग्रह तुमच्या नशिबात आता सक्रिय झालेले, शुभस्थानी सक्रिय झालेले आहेत। तर शनी या ग्रहाची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात ईश्वरीय सहायता योग किंवा देवदूत योग तयार होतो। तुम्हाला सांगते, या गोचरावर गुरु आणि चंद्र या ग्रहांची अमृत समान म्हणजेच अत्यंत पवित्र आणि शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे। त्यामुळे ही ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गानेच आता पुढाकार घेतलेला आहे। हा देव कोणत्याही चमकीत पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत येणार नाही, तर ईश्वराचा नियम असा आहे की तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वात सामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो। तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचे विचारत असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल, तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती, विशेषतः आई किंवा आईसारखी स्त्री तुम्हाला आर्थिक आधार देईल। तुमच्या कुटुंबातील किंवा प्रेमसंबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत येईल आणि तुमच्या सामंजस्य घडवून आणेल। तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगा काढेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी वरिष्ठ अधिकारी जी तुमच्यावर नेहमी टीका करत होती, ती अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या कामाचे स्थैर्य निश्चित होईल। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावात असाल, तर तुम्हाला असा थेरपिस्ट म्हणजे सल्लागार भेटेल की ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल। तुमच्या त्या मानसिक तणावाला, दुःखाला तो दूर करेल। पुढील 5 दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल किंवा घरीच असाल, तर तेव्हा तुमच्याकडे अचानक एक साधू, संत किंवा गुरु येतील। तुमच्या पैशांच्या आणि कुटुंबाच्या समस्यांबद्दल तो साधू, संत तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल। त्याचे शब्द तुम्हाला सांत्वन देतील आणि तो तुम्हाला तुमच्या समस्यांवर एक प्रभावी दैवी उपाय सांगेल। वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल, तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरील समस्या सोडवणार नाही, तर तुमच्या अंतर्मनामध्ये एक मोठा आणि कायमस्वरूपी बदल घडवेल। हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असेल। तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी सततची अस्वस्थता आणि पुढचं काय होणार ही भीती होती, ज्यामुळे तुम्ही रात्री नीट झोपू शकत नव्हता, ती भीती आता एका क्षणात नाहीशी होईल। देवदूताच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर आणि मनात खऱ्या शांतीची भावना येईल। तुम्हाला आतून एक मोठासा दिलासा मिळेल, जणू कोणीतरी तुमच्या पाठीवर हात ठेवून शांतपणे म्हणेल, आता सर्व काही ठीक होणार आहे। आणि या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण पूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल। पैशांच्या विवंचनेमुळे तुमचा जीव मेटाकुटीस आला होता, हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे, या सर्व विचाराने तुम्ही दबले असाल। पण आता हा देवदूत तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा, व्यवहारी आणि अचूक मार्ग दाखवेल। चमत्कारिकरित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल। ही मदत तुमच्यावरच्या कर्जाचा बोजा हलका करेल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याची नवीन दिशा देईल। तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल। कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत वाटत होते की मी कमी पडतोय का किंवा माझे काम पुरेसे नाही का, तर या लोकांमध्ये बोलताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होता, परंतु आता देवदूतीच्या भेटानंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल। तुमच्यात एक प्रकारची स्थिर आणि आकर्षक ऊर्जा निर्माण होईल। तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहाल आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल। तुमच्या बोलण्यात, वागण्यात आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल। तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सतत थकवा जाणवत असेल, कामामध्ये आळस येत असेल किंवा लहानसहान आरोग्य समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल, तर हा देवदूत तुमच्यासाठी एक नवीन स्फूर्ती आणि उत्साह घेऊन येईल। तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल आणि एक नवीन ऊर्जा मिळेल। तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल। विशेष म्हणजे तुमच्या राशीमध्ये शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे सौंदर्य आणि आकर्षण वाढेल, ज्यामुळे नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल। हा देवदूत तुमच्या जीवनातील शांत पण असंतुष्ट या अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढून शांत आणि पूर्ण समाधानी या अवस्थेकडे घेऊन जाईल। जर तुमच्या शेजाऱ्यांसोबत मालमत्तेवरून, जागेवरून किंवा क्षुल्लक कारणांवरून कोणता वाद चालू असेल, तर देवदूत त्यात निर्णायक हस्तक्षेप करेल। हा देवदूत एका कायदेशीर सल्लागाराच्या, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रभावी मध्यस्थाच्या रूपात येईल। हा देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवेल। तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि सुखाचे जीवन मिळेल।
तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमच्या प्रगतीचा हेवा करतात आणि तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे सर्व डावपेच उलटतील. देवदूताच्या दैवी ऊर्जेमुळे तुमचे शत्रू अचानक शांत होतील. ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर आणि शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणं बंद करतील. त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या दैवी संरक्षणाचा अर्थ आहे की तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार आहे. तर वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांना, तुम्ही आत्तापर्यंत खूप संघर्ष केला आहे, खूप संयम ठेवला आहे आणि आतल्या आत तुम्ही खूप काही दुःख सहन केले आहे. पण आता तुमच्यासाठी ब्रह्मांडातून थेट दैवी मदतीची घोषणा झाली. तुमचे दुःख, तुमच्या समस्या आता इतिहास बनणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांवर शनिदेवताची विशेष कृपा असते, कारण शनी हा तुम्हाला सांगते सध्या तुमच्या चांगल्या ग्रहस्थितीमध्ये बसलेले आहेत. सध्या जर मनात अस्थिरता, निराशा किंवा अडथळ्यांची भावना असेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि देवदूताला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी एक प्राचीन धार्मिक उपाय खूप प्रभावी मानला जातो. जसे की सकाळी स्नान करून काळे कपडे परिधान करा, काळ्या तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहून शनिदेवाला अभिषेक करा आणि ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर शमीच्या झाडाखाली काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा. शनिदेवाला काळ्या उडीद डाळीचे निर्वाह अर्पण करा. शनिवारी गरजूंना काळे कपडे, काळी डाळ, तीळ किंवा लोखंड दान अवश्य करा. शक्य असल्यास वृद्ध, गरीब आणि श्रमिकांना अन्नदान करा. त्यासोबत शनिदेव हनुमानजींचे भक्त आहेत, म्हणून शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन लाल फळ अर्पण करा आणि सुगंधित तेल अर्पण नक्कीच करा. उपवास आणि शांत ध्यान. शनिवारी एक वेळ अन्न घ्या आणि दिवसभर शांत मनाने शनी मंत्राचा जप करा. या दिवशी राग, ताण आणि वादविवाद टाळा. हा उपाय नियमित केल्यास शनिदेवाचा कोप शांत होतो आणि आयुष्यात स्थैर्य, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढताना दिसेल. शनिदेवाची कृपा होऊन चंद्र आणि गुरुचे जे गोचर आहे ते लवकरात लवकर तुमच्यावर त्याचा प्रभाव वाढेल आणि देवदूताची अमृतछाया तुमच्यावर नक्कीच पडेल. तर वृषभ राशीच्या जातकांना, मनात आता कसलीही शंका किंवा भीती ठेवू नका. हे माझ्यासोबतच खरं घडलं का हा विचारही करू नका. तुम्हाला सांगते, आता गुरुग्रहाच्या कृपेने हा योग जुळून येत आहे, त्यामुळे आता तुमच्या चमत्कारासाठी तुम्ही पूर्णपणे पात्र आहात. पुढील 5 दिवस डोळे आणि कान उघडे ठेवा. तो देवदूत कोणत्या अनोळखी किंवा साध्या किंवा अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर येईल. जेव्हा तुम्हाला अचानक दिलासा देणारे बोल ऐकायला मिळतील किंवा समस्येवर सोपा उपाय मिळेल, तेव्हा लगेच समजा की हाच तो निर्णायक क्षण आहे. या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि नव्या आशेने, नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल नक्कीच टाका. तुम्हाला लवकरात लवकर ही दैवी मदत मिळो यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. तुमचा विश्वास आणखीन दृढ करण्यासाठी तुम्हाला सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.